नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। थोडंसं ऊन पडलंय, म्हणजे बरंचसं सूर्योदय वरती आलाय। जरा ऊन पडल्यामुळे मी बाहेर आले, थंडी सुटली ना जरा आता, त्याच्यामुळे ऊन पडल्याशिवाय बाहेरच येत नाही, घरातलंच आवरत बसले। मुलाला जायचं होतं कॉलेजला, त्याचा डब्बा सगळं घरातलं, तर ते आवरलं। थोडंसं ऊन पडलंय, म्हटलं थोडंसं बाहेर उन्हाला बसावा, त्यामुळे मी बाहेर आले। फौजी साहेब या जरा उन्हाला। हा हे बघा, मस्त असं ऊन पडलंय, भारी वाटते। या उन्हाला छान वाटते। मस्त ऊन लागते। चला फौजी साहेब मी बसते उन्हाला थोडंसं। तर मंडळी हे बघा, फौजी साहेबांनी राजूने काढली गाडी साफ करायला। काल बाहेरून धुतली त्यांनी आणि आज आतमधून साफ करत व्हॅक्यूम क्लीनरने, कारण धूळ वगैरे बसलेली असते ना, आहे ना। असं 10-15 दिवसातून, महिन्यातून एकदा ते व्हॅक्यूम क्लीनरने गाडी साफ करतात, म्हणजे पूर्ण धूळ वगैरे निघून जाते। ठीक आहे, काय व्हॅक्यूम क्लीनर लावलाय। राजू नमस्कार। चला मी पण माझं घरातलं काम आवरून घेते, आहे ना। तर मंडळी हे पा, फौजी साहेबांचं आणि राजूचं झालंय झाडांना खत घालायचं काम चालू सकाळ सकाळ। तर फौजी साहेब बोलले, जे खत आणलेले ना भाजीबाईकडून त्या दिवशी, परवा दिवशी गुणीभर, तर त्याच्यामध्ये जे गबाळ आहे ना, तर कसं जनावरांना आपण खायला घालतो ना, ऊस वैरण असं गवत, तर ते गवत वगैरे थोडंफार ते शेणखतात होतं। तर फौजी साहेब बोलले ते सगळं मी निवडून काढतो, म्हणजे शेतात जर तसंच टाकलं तर चालतं, ते सडून जातं, त्याचं खत होतं। पण आपल्या छोट्या छोट्या कुंड्या आहेत ना, त्याच्यात जर टाकलं ते गबाळ तसंच खताच येईल, तर ते कसं तरी वाटतं। त्याच्यामुळे फौजी साहेब सगळं ते निवडून काढतात। हे बघा, आता झालं प्युअर खत मस्त। तर हे बघा मंडळी, फौजी साहेबांनी कसं हे निवडून निवडून सगळं गबाळ काढलंय आणि मस्त प्युअर खत तयार केलं। हे बघा, शेणखत एकदम भुसभुशीत। आता हे झाडांना घालतेत। पॅशन फ्रूट लावलेलं इथं, मनी प्लांट, त्यानंतर झेंडू, हळूहळू। हे बघा, आता बरेचशा ताई बोलतात की तुम्ही झाडांना काय घालता खत वगैरे, तर हे बघा, आपलं इथं नागवेलीचा वेल आहे ना, त्याचं मूळ किती मोठं झालंय, खोड असं एवढं जाड झालंय खाली, आणि त्याच्या शेजारी मधुमालतीचा खोड आहे पलीकडं, तर एवढं जाड खोड झालं। याला आहे ना फौजी साहेब काय करते, शेणखतच घालतात, त्याच्यामुळं मस्त झाड होतंय ते, म्हणजे वेल होतोय। आणि वरती पण नागवेलीचं वेलाचे हे पा किती मोठाले खोड झालेत। हे बघा, नागवेलीचे खोडे बरं काही, म्हणजे फांद्यात अशा मोठ्या इतक्याला जाड जाड झाल्यात। तर एकदा ते आला ना नागवेलीचा वेल, आपल्या घरी कधीच जात नाही। जोपर्यंत त्याच्या मुळाला काही होत नाही ना, तोपर्यंत तो वेल तसाच राहतो। हे पा किती कटिंग केली होती पाठीमागं, तरी पण मस्त पुन्हा फुटलाय तो। आणि मधुमालतीचा वेल इकडे गेलेला इथूनच। हे पा, त्याला फुलं कमी झालीत जरा आता, त्याच्या शेजारीच मधुमालतीचा आहे। हे काय, हा मधुमालतीचा आहे, हा इकडला एवढा मधुमालतीचा आहे, आणि पलीकडला हा नागवेलीचा आहे। आता याच्यावरून पुन्हा खुरपायचं का थोडंसं, तर फौजी साहेब काय करतात, आधी शेणखत घालतात आणि त्यानंतर विळ्याने खुरप्याने थोडंसं माती मोकळी करून देतात, म्हणजे मातीच्या आतमध्ये पर्यंत खत जातं। हे बघा, नागवेलीच्या बुडाला थोडंसं फौजी साहेब खत घालतात। त्या मनी प्लांटला घाला थोडंसं। बस बस। ते पहा, तुळशीला पण त्यांनी खत घातलंय, तर तुळस पण छान होईल। आता थंडीने काय झालं तुळशीचं, हे बघा, पानं सगळे गळून गेले होते आणि ती पुन्हा मस्त फुटली आता। हे बघा, आणि आता तर शेणखत घातलंय ना फौजी साहेबांनी, मस्त होईल ती। तिला थोडंसं माती उकरून द्या, वाटलं थोडी माती पण घाला त्याला, आणि खालची पण तुळस छान झाली आता।
बारीक बारीकच लय मोठा गटूळ येत र. बारीक बारीकच आहे ना, लय मोठा नाही ना खरं. मजाक करताय काय माझी? अय्या एवढ्या चिकूच्या झाडाला किती चिकू आलेत पुन्हा. हे बघा ना किती आलेत. हे बघा किती चिकू आलेत इथं. हे बघा चिकू फुलं भरपूर आलेत. आणि हे बघा नुसते झुमकेच लागले चिकूचे. राहू द्या बरं का आता. हे बघा चिकू भरपूर दिवस आम्ही याचे चिकू काढून टाकत होतो. म्हणलं छोटं झाड आहे पण त्याला काही चिकू जास्तच येते, निमतच नाही. तर म्हणलं राहू दे मग नाही का, होते खायला. आणि चिकू लय गोड आहे हा. राहू दे आता नका तोडू बरं का चिकू. आणि याच्या फांद्या चांगल्या वर गेल्या बरं का चिकूच्या आता. हे बघा तर हे पाय तर केळीचं झाड लावलेलं आहे मी बादलीमध्ये पूजेला त्याला. आणि हे पा याचं झाड वरती बांधणार एवढं वांग्याचं. हा त्याशी खूप असं लोंबलं होतं खाली. आणि खूप वांग्याचं झाड भारी बरं की. इतकं मस्त वांग निघले त्याशी 2-3 याला. आणि हे बघा अजून एक वांग आलं याला ना, छान वांग याला. असे गावरान मस्त काटेरी वांगे येतं पण छान लागते खायला. खत घालून उकरावलं का पाणी देऊ मस्त. छान फुलं आलेत हे बघा देवाला. हे पहा इथं पण एक वांग्याचं झाड आहे ना, याला पण किती फुलं आलेत. हे बघा मस्त वांगे येतात याला पण. हे बघा मस्त फुलं आले. तर फौजी साहेबांनी राजूनी इथं पण खत घातलं. हे पहा खत घातलंय आणि थोडंसं उकरवलंय. आता इथं हे धुवून काढते आणि झाडांना पाणी पण देते. आणि इथं तुळस आपोआप आलेली आहे ना. हे बघा किती मोठी तुळस झाली ही. जी म्हणजे खाली लावलेली तुळस असते ना तर तिला तिचे पानं नाही गळत. पण जी कुंडीमध्ये असते ना तिला काय होतं काय माहिती, तिची पानं गळून जातात. तर किती मोठी तुळशी बघा आता ही. मंजुळा पण आल्यात हे बघा मस्त हिरवीगार आहे. हे पहा इथं एक कोबीचा गड्डा आलाय मस्त. आणि अजून एक मला वाटतं कोबीचा गड्डा हा इकडे. हे बघा इथं पण कोबीचा गड्डा आला एक. असं गमल्यामध्ये पण लावले होते आणि खाली पण लावले होते. तर मंडळी तुम्ही तर सगळे आपल्या किरणला ओळखतच असतात. तर किरणने घेतलाय आता कॅमेरा सेटअप. तर कोणता घेतला किरण? कॅनॉन R6 Mark II. हा आपल्याला तिचं नाव नाही यायचं. तर किरणने कॅमेरा घेतलाय. तर कॅमेरा घेऊन तो डायरेक्ट घरी आलाय आता. नवीनच आहे हे पहा. तिने अजून अनबॉक्सिंग पण नाही केलं. आपण अनबॉक्सिंग करू. आणि 1,75,000. 1,75,000चा घेतलाय म्हणतो. आणि त्याच्या लेन्स कितीच्या? लेन्स 1,05,000. लेन्स 1,05,000 म्हणजे पूर्ण सेटअप कितीला गेला? तर पूर्ण सेटअप त्याचा 2,80,000ला गेलाय. तर त्यांनी कॅमेरा घेतलाय आता. आपण आता त्याच्या कॅमेऱ्याची पूजा करू. आता लग्नाचं टेन्शन नाही पोरांचं. फौजी साहेब म्हणते आपल्या पोरांच्या लग्नाच्या वेळेस टेन्शनच नाही. किरण आहे कॅमेरामॅन आता. घरचाच कॅमेरामॅन झाला है ना. चला घेऊ पूजा करून है ना. चला चाकू कशाला लावायचं? बसा फटाकडे फोडत त्याच्या आता. आम्ही काहीच नाही. चालतं.
R6 Mark II EOS. हे काय आहे आता? त्याला समजून मग आपल्याला काय समजायचं. केबल चार्जिंगसाठी हे त्याचं ही बॅटरी वाटते. ती बॅटरी चार्जरसाठी बॅटरी चार्जर. हा कॅमेरा. चांगलं पाहून घे साखराला घ्यायला. एवढा कॅमेरा आहे राव. त्याचंच महत्व आहे सगळं. लेन्स आहे काही नाही ते बसवायचं. लेन्स त्याला येईन आता वर. हे झाकण आहे काय? हा. हे ऑन ऑफ आहे काय? बॅटरी हा खालच्या साईडने असते. तर असा कॅमेरा घेतलाय किरणनी. ओपन करून दाखवलं मी तुम्हाला पण, आणि आम्ही पण ओपन करून पाहिला. तर मंडळी संध्याकाळ झाली. सूर्यदेव मावळ्यात चाललेत. फौजी साहेब आणि मी आलो टेरेसवरती, आणि पाहते तर काय आपल्या सोनचाफ्याला इतकं भारी फुल आलं आणि इतका वास सुटला सगळ्या टेरेसवरती त्याचा. खूप छान वास आहे खरंच सोनचाफ्याचा. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. सोनचाफ्याला पुन्हा फुलं आलंय. तर इतक्या कळ्यात ना त्याला. एक फुल गेलं की 2-3 दिवसांनी फुल येतं, म्हणजे येतच त्याला. कलम केलेलं खाली राहिलं आणि इथं वरती फुटलेलं हे पा. खूप कळ्या आल्या याला पण, म्हणजे खूप छान असं सोनचाफ्याचं झाड लागलंय आम्हाला. आणि वरती तर हे बघा इकडं फुटलंय छान, आणि मस्त सोनचाफ्याचं फुल आलंय. हे बघा इथं कळी, त्यानंतर हे पा इथं कळी, इथं कळी, खूप कळ्यात. मी आता उद्या सकाळी तोडन हे फुल आणि स्वामी महाराजांना वाहीन. आणि सूर्य पहा आत्ता जस्ट खाली गेलाय. हे बघा कसलं भारी वाटतंय ना. आणि हे बघा फौजी साहेबांनी ह्या बादल्यांच्यात जास्वंद्या लावल्यात ना. याच्यामध्ये आपली लाल जास्वंदी आहे, आणि ह्या बादलीमध्ये लावलेली ना ही पिंकवाली जास्वंदी. पिंक फुलं आहेत, छोटल्याशी छोटेली फुलं आहेत, पण पिंक फुलं आहे ह्या जास्वंदीला. खाली म्हणजे मी फांद्या खोचून दिल्या होत्या खालच्या गार्डनमध्ये, पण त्या इतक्या छान फुटल्या होत्या ना. मग मी त्यानंतर रोपल्यानंतर उपटल्या आणि इथं बादलीत लावल्यात. तर इतक्या छान फुटल्यात ना ह्या पण आता जास्वंद्या. हे बघा छान फुटले, म्हणजे रोपल्यात चांगल्या. आता याला बादलीमध्ये लावून 1-2 महिने झालेत, आणि ह्या जास्वंदीला पिंकवाल्या जास्वंदीला तर डायरेक्ट कळ्या आल्यात. हे बघा हो कळ्या आल्यात ह्या जास्वंदीला पिंकवाल्या. इतकं छान फुल आहे ना. छोटं फुल आहे पिंक जास्वंदीचं, पण भारी वाटतं एकदम. इथं पण कळी आली. हे बघा याला कळी आली, मस्त फुटली हे पण. आणि हा बोगनवेलाची फांदी लावली होती मी, तर हे पण छान फुटले. आणि हे वांग्याचं झाड पहा कसं एकदम पूर्ण कॅरेट भरून गेलंय वांग्याच्या झाडाने. एकदम असं डफळलं इथे, आणि फुलं तर इतकी आहेत ना. हे बघा खूप वांगे येते त्याला, आणि काटेदार वांग्याचं झाड आहे ना, तर त्याला वांग्याला सुद्धा खूप काटे असतात. गावरान वांग्याचं झाड आहे एकदम मस्त. आणि गलांड्याचं झाड हे बघा, याला किती फुलं येऊन गेल्यात. वरती असतं नाही, सकाळ सकाळ मी खालचीच फुलं तोडते फक्त, वरती काय फुलं तोडायला येत नाही, त्याच्यामुळे तसंच राहून जातं. सगळं बी झालं याचं. आता हे असं तोडून जर चुरगळून टाकलं नाही हे याचे लगेच म्हणजे रोपटे तयार होतात, उगत आहेत. आणि हे आपलं डेलियाचं झाड पहा, तर किती मस्त फुलं येतात. तर मी तुम्हाला एक दिवस रात्री दाखवलं होतं 2-4 दिवसापूर्वी. तर हे फुल होतं हे पा असं फेंट झालंय उन्हाने आता. हे बघा, आणि आता जस्ट म्हणजे काल उमललेलं आहे ना. हे पहा किती डार्क आहे. असं नंतर याचं कलर फेंट होत चालतोय, आणि कळ्या भरपूर आलेल्या आहेत. हे बघा ही कळी, त्यानंतर हे पहा ही कळी, भरपूर कळ्या आलेल्या आहेत याला. तर मस्त फुलं येतात डेलियाच्या झाडाला पण. आणि गुलाबाचं झाड पण इतकं फुटलंय ना. आणि तुम्हाला एक दाखवते मी पहा. पूजा साहेबांनी आता झाडांना खत घातले ना मस्त. तर ते खत घातल्यानंतर त्यांनी काय केलंय, झाडाच्या कडानी कोथिंबिरीची म्हणजे धने खोचून दिले होते ना. इतकं तेज आहे त्या खतामुळं ना कोथिंबिरीला तुम्ही बघू शकता असे मस्त बुचके उगलेत ना. हे बघा किती भारी. आणि हे रबराचे झाडं कटिंग केले होते ना फौजी साहेबांनी, तर रबराचे झाडं तर असे फुटलेत ना. हे बघा किती फुटलेत. आता एकदम असं मस्त गुच्छ तयार होईल या झाडांचा.
हे बघा रबराची झाडं कसले भारी फुटलेत ना. आणि हे पहा इकडं पण असे कोथिंबीरचे बुचके उगलेत ना, भारी. आणि हे पण हे बघा कसले तेज ह्या कोथिंबीरीला शेणखतामुळं शिवाय काहीच नाही झाडांना. शेणखत घातलं ना बाकी काहीच घालायची गरज पडत नाही. हे बघा. आणि थंडीच्या दिवसात तर ना गुलाब इतके फुटत आहेत ना. हे बघा किती मस्त फुटलेत. फक्त त्यांची थोडी थोडी कटिंग करत राहायची. फुलं येऊन गेले ना कटिंग करायची, मस्त फुटतात. आता या गुलाबाला बघा किती मोठी कळी आली. आणि हे गुलाब तर बघा कसलं फुटले. हे पहा याला इथं कळी पण येईन आता. खूप मस्त फुटलेत हे. खूप छान आलंय. आणि वांग्याची झाडं इकडं पण लावलेली आहेत ना. याला पण वांगे आलेत आता पुन्हा. म्हणजे 4-5 दिवसात नंतर लगेच म्हणजे 4-5 दिवसांनी लगेच वांगे खायला येतात. हे बघा इथे एक वांग, इथे एक वांग. तर आपली इथं खारुताई आहेत ना भरपूर. खारुताईनी हे वांग कुरतडलंय बरं का. हे बघा हे बघा कसं कुरतडले. 4-5 ते 2-3 खारुताई होत्या, आता 5-6 खारुताई झाल्यात. हे पहा कसं कुरतडले. याला फेकून देते मी आता. आणि हे पहा इकडं आतमध्ये पण असे मस्त वांगे आलेत ना. हे बघा खूप वांगे आलेत आता. हो जाऊया ना बाळा. आणि आपलं कण्हेराचं झाड आहे ना, हे बघ असं फुललंय ना आता. तर ते किती फुलं आलीत कण्हेराच्या झाडाला बघा. ते मस्त वाटते ते एकदम. ह्या कण्हेराच्या झाडाला आता हे थोडंसं फेंट आहे ना, याला कळ्या भरपूर आल्यात. हे बघा याला पण फुलं येतील आता. आणि हे बरलंय छान. हा मधुमालतीचा वेल आहे ना, याला पण आता फुलं कमी झालेत जरा. हे बघा माझ्या मागे लागले ते. मी वरती झाडं पाहत होते बरं का, पण माझ्या मागे लागले ते. म्हणजे चल खाली चल खाली. वैताग जाऊन सोडलाय. जशी मम्मी गेली त्यांची पुढं है ना, दोघं घ्यायला आले. मग अखेर मला कसं उडीत खाली साडी आता पडले असते जिन्यावर. मग घोडम्या. तर मंडळी हे बघा 2 जेडे माणसे कसे शेक करून बसलेत शेकत इथं. हा का. यांना असं चूल पेटायला बाहेर त्यानंतर असं शेक करून शेकत बसायला खूप आवडतं है ना. पोरं नाही आले अजून. कोणतं कोणता दंपूस. लाकूड म्हणा ना, दंपूस म्हणतात. काटे त्याला. हे बघा किती मोठाले काटे त्याला. जाळा मग काटे. काय बघतो भाऊ फोन मध्ये, मला पण दाखव. पिक्चर चालू आहे ना. हा का. पहा आता म्हणजे शेकता पिक्चर पाहायचं पण काम चालू आहे बघ राजूचं. तिरंगा पिक्चर चालू आहे ना. तर संध्याकाळचं असं फौजी साहेबांनी राजूने शेकोटी केली होती. आणि शेकता 1-2 रील काढल्या मी इंस्टाग्रामसाठी आणि फेसबुकसाठी. तर असं मस्त संध्याकाळी आम्ही शेकोटी करून शेकत बसलो होतो. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.